संजय राऊत हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मोठी बातमी आहे, बोरीवली रेल्वे स्थानकाहून रेल्वेने तो एक प्रवास करताय। राऊत सफाळे पालघरमध्ये पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत आणि ते संजय राऊत पालघरमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत। तर आपण पाहतोय बोरीवली रेल्वे स्थानकाहून रेल्वेने त्यांचा हा प्रवास आता सुरू झालाय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आपण पाहतोय संजय राऊत चक्क रेल्वेने प्रवास करत आता पालघर गाठणार आहेत, काय अपडेट? होय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि रस्ते वाहतुकीची कोंडी लक्षात घेता त्यांनी रेल्वेनं प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण त्यांना दौऱ्यात इच्छित स्थळी लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे। सध्या संजय राऊत हे शिवसैनिकांसह त्यांच्या समर्थकांसह रेल्वेने प्रवास करतायत। बोरिवलीहून त्यांनी ही रेल्वे पकडलेली आहे। डहाणू लोकलने ते सध्या प्रवास करत आहेत आणि या प्रवासात TV9 मराठी ही त्यांच्याशी संवाद साधणार आहे। एकूण त्यांचा हा प्रवासाचा अनुभव कसा आहे आणि आज नेमका त्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय का घेतलेला आहे। राऊत साहेब, पालघर जिल्हा दौऱ्यावर आहात, सफाळे पालघरमध्ये पक्ष कार्यालयांचे उद्घाटन, शिवसैनिकांची संवाद आहे, पण रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतलेला। रेल्वे हा आजही सुरक्षित आणि वेळेत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे। माझ्या माहितीप्रमाणे अहमदाबाद रोड, मुंबई अहमदाबाद रोड हा गेल्या काही दिवसापासून पालघरला पोहोचायला 5-5, 6-6 तास लागतात। रस्त्यांची कामं चालू आहे, ट्रॅफिकची कोंडी आहे। अशा वेळेला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण रेल्वेने प्रवास करूया, कार्यक्रम वेळेत पार पडतील आणि सोपा मार्ग आहे। आणि खरोखरच आम्ही भाईंदरच्या पुढे आलो 5-10 मिनिटांमध्ये। उत्तम प्रवास आहे। खरं म्हणजे आणि देशाच्या रस्ते जे मंत्री आहेत त्यांनी एकदा मुंबई अहमदाबाद हायवे पाहायला पाहिजे, काय परिस्थिती आहे। कायम तिथे खोदकाम सुरू असतं, कायम रस्त्याची जगा। तर आपण पाहतोय संजय राऊत हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यानची ही दृश्य थेट बोरीवली स्थानकावरून संजय राऊत हे निघालेले आहेत। खासदार संजय राऊत पालघर जिल्ह्याला जात आहेत आणि ते देखील रेल्वेने प्रवास करत ते पालघर गाठणार आहे। बोरीवली रेल्वे स्थानकावरून त्यांनी आपला हा प्रवास सुरू केलेला आहे।